चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज आपण पुन्हा एक नवीन प्रवासाकडे नवीन जर्नी स्टार्ट करत आहोत. आणि आपली गाडी बघा, अतिशय सुंदर, एकदम मौसूद, एकदम एकदम किती मऊ आहे. अरे बापरे, खूप आपला अंथरून पांघरून घेऊन सगळं सामान आपलं पॅक आहे. आपली गाडी सज्ज आहे जायसाठी. तर चला, काय कार्यक्रम आहे, काय कुठं चालतो सर्व आता तुम्हाला मी रस्त्यात सांगतो. पहिले आता इथून निघतो. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल. श्री पिल्लू, माझा कीर्तन आहे, मी जाऊ ना? हा, मग जाऊ ना? मग मला येऊ नाही करणार? ऑल द बेस्ट कीर्तनासाठी. ओके, मम्मी आणि मी जातो. 2 दिवस मस्ती करू नका. हां, 2 दिवस मस्ती करू नका. ओके, हां, भांडू नका एकीमेकीशी. दिद्या, छोटीला सांभाळ. हां, छोटी रडली नाही पाहिजे. जाऊ मम्मी, बाय बाय, टाटा. हां, नर्मदे. टाटा, बाय बाय. चला मंडळी, आपण लागलेलो आहोत हायवेला. आणि आता आपण गोठवली गावाच्या पुढं आलेलो आहोत. आपल्याला पहिले टाकायचं फ्यूल टाकल्यानंतर आपल्याला जायचं पहिले हायवे पकडायचा, नाशिक हायवे आपल्याला. कारण की नाशिक MP हायवेवरून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आता मी तुम्हाला थेट पेट्रोल पंपवर पण नाही, पेट्रोलला टाकून थेट तुम्हाला हायवेवर भेटतो. नाशिक हायवेला लागल्या. चला चला बरं, चला. चला मंडळी, आपण जे कोपरी गावातून निघालो, थेट आपण 200 किलोमीटर नंतर तुम्हाला भेटतोय. नाही रस्त्यामध्ये ब्लॉक केला, काय केला, शूटच नाही काय, रात्री तरी तुम्हाला दाखवू. तर आपण कोपरी गावातून निघालो, पेट्रोल टाकला, त्याच्यानंतर थेट इथं एवढी गर्दी होती. कुठं काय, आपण ते इथून खारेगाववरून बाहेर निघालो. आपल्या खारेगाववरून बाहेर हायवेला निघालो. एवढी तुफान गर्दी का तिकडं मोबाईलच काढायची इच्छा नाही झाली. कसं बसं त्या गर्दीतून असं आपण बाहेर निघालो. आणि बाहेर निघाल्यानंतर आपल्याला मोकळा हायवे लागला. आपण थेट गाडी मारली नाशिकच्या पुढं. एकदम नाशिकच्या आपण बऱ्याच पुढं आलेलो आहोत. आपण पेट्रोल वगैरे टाकला. आता झालं भुकेचं टायमिंग. आपण घरामधून काय आणले मनीषा? भाकरी आणि पनीर. जरा एक भाकरी खाऊया. 2 आहेत, पण आपण एकच खाऊ. नंतर पुढं जाऊ, पुढं बघू काहीतरी. तर चला, जरा खाऊन घेतो, पुन्हा निघतो पुढं. चला मंडळी, हा पुन्हा एकदा फ्यूल स्टेशन धुळे. आपण पोचलो धुळेला. आता थोडं उजेड पडत चाललं आहे. जसा उजेड पडेल तसं आपण रस्त्यावरची शूटिंग काढूया, मस्तपैकी सिनेरो घेऊया. चला बघा, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, आरूढ झालेले आहेत. आज आपल्याला ऊर्जा देण्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत. आपल्याला आता ऊर्जेची गरज आहे. खूप सुंदर हा रोड आणि रोडचं दृश्य. चला मंडळी, आता येणार आहे आपली महाराष्ट्र MP बॉर्डर. आणि आपण बॉर्डर क्रॉस करून MP मध्ये प्रवेश करणार आहोत. अतिशय सुंदर बॉर्डर अशी बघायला भेटणार आहे आपल्याला महाराष्ट्राची. तर आलेला आहे आपली बॉर्डर, महाराष्ट्र MP बॉर्डर आलेली आहे. बघा बॉर्डर कशी असते. कोणी पाहिले, कोणी नाही पाहिलं, त्यांच्यासाठी ही बॉर्डरची शूट मी घेतोय. बघा कशी असते बॉर्डर.
इथं संपूर्ण गाडीतला माल चेक केला जातो, मालाच्या पावत्या वगैरे सर्व चेक केलं जातं. काय एक्सपोर्ट होतं आहे, काय इम्पोर्ट होतं आहे, म्हणजे महाराष्ट्रातून एम पीमध्ये काय चाललं आहे किंवा पलीकडं एम पी बॉर्डर आहे, एम पीमधून महाराष्ट्रामध्ये काय येतं आहे. तर अशा प्रकारची इथं चेकिंग चालू असते. ही आपली बॉर्डर आहे. इथून पुढं आपला पदार्पण होत आहे एम पीमध्ये. आपल्याला महाराष्ट्र राज्य संपलेलं आहे इथं आणि इथून पुढं आपल्याला एम पीमध्ये आपण प्रवेश करत आहोत. चला प्रवेश करूया एम पीमध्ये. पकड नाही, चालूच ठेव ना, कारण आपल्या लोकांना पण एंट्री करू ना आपण. इथं वजन काटा होतं. प्रत्येक गाडीचं वजन होता, वजन आलेल्या गाडीचं प्रॉपरली वजन होतं इथं आणि तेवढंच वजन त्याच्या पावतीवर असलं पाहिजे जो आपल्या इथून वजन करून येत असेल. एवढं बारकाई बघितलं जातं. आणि चला मंडळी, अशा प्रकारे आपलं आता एम पीमध्ये पदार्पण झालेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये. आत्तापासून इथून पुढचा प्रवास आपला मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर, नर्मदे हर. ही माझी नर्मदा मैया. आपण पोहोचतो आहोत खलघाट एम पी. इथं आपण थांबलेलो होतो वस्तीला. ही जोग महाराज संस्थान. आपण ह्या साईडला थांबलो होतो. इथं या साईडला आश्रम आहे एक, त्या आश्रमाला आपण थांबलो होतो. हा इकडं या साईडला अलीकडं खलघाट आणि पलीकडं साटकखल. तर आपण या क्षेत्रावरून चालत गेलेलो आहोत. बरेच दिवसांनी आज नर्मदा मैयाचं दर्शन होतं. खरंच खूप आनंद होतोय बघून. का काय पाणी आहे महाराज नर्मदा मैयाचं. बघा ना कसं पाणी आहे मनीषा. मैयाचं पाणी बघ ना कसं आहे, एकदम शुद्ध. किती मोठा पात्र नर्मदा मैयाचा आहे. चालत गेलो आम्ही वरून रोड आहे. वा वा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा ना. साईडच्या गावाचं नाव खलघाट, या साईडच्या नावाचं नाव साटकखल. साटकखल. चला जाऊया पुढं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण पोचलो आहोत. आपण आता पिथमपूरला आपल्याला जिथं पोचायचं होतं महंत श्री अभिरामजी महाराज यांच्या आपण घरात आहोत. आज संध्याकाळी इथं कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम उरकायचा मग आज नाही पण उद्या बघू. उद्या कुठं जाता येईल. उद्या इथून जवळ आपल्याला उज्जैन आहे, ओंकारेश्वर आहे. हे दोन क्षेत्र करून मग पुढं प्रवास बघू. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आज आपण खूप मेहनतीने किती कष्ट घेऊन प्रयत्नाने आलेलो आहोत हे गोड स्वरूप पाहायला. अगदी 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 एकदम अतिशय सुंदर दत्तात्रेयाचं काय वर्णन करावं आमचं दत्तात्रेयाचं एवढा. मग आणि ते बालस्वरूपातले हे बाळस्वरूप जे वयाच्या 6व्या वर्षापासून जे त्यांनी स्वप्नदृष्टांतामध्ये स्वतःचं स्वरूप दाखवलं ते स्वरूप म्हणजे हे. आणि ही मूर्ती जी आहे ही बसलेली दिसते. हां, बसलेलीच आहे, बसलेली आहे ना. हां हां. आणि पूर्ण शाळीग्राम शिळेची आहे, शालिग्रामाच्या शिळेची. हे सर्व भोग आज लागलेत. हां, आज आंबा महोत्सवाचा शेवटचा दिवस. आंबा महोत्सवाचा शेवटचा दिवस. हे पादुका जरा आम्हाला. बिलकुल थोडंसं मला जागा द्या. ते गणपती बाप्पा जे मय्यत मिळाले. हां, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर. विघ्नांतक महागणेश आणि आणि पादुका. मला या खास बघायच्या होत्या पादुका. बिलकुल
मी तुम्हाला त्या दिवशीवर म्हटलं नाही का, मला पादुका बघायचे, दुसरं काय नाही. जय निर्गुण गुरुचरण पादुका बरं का. तुमच्या साईज दाखवतो. ह्या पादुका आपल्याला नर्मदा मैयेत मिळाली. नर्मदा मध्ये मिळाले आहेत ना. हा वा. यांची फलश्रुती मी तुम्हाला आता सांगत नाही अशी, तुम्ही यांना जेव्हा स्पर्श कराल, आता आपलं सगळं आटपलं की स्पर्श झाला की मग तुम्हीच तुमच्या श्रीमुखाने सांगाल या श्रीचरणांचं वर्णन. नक्की नक्की नक्की. आणि सुंदर असं आपल्या महाराजांचं घर आहे. परिक्रमेनंतर एक छोटीशी भेट आपली पंढरपुरात झाली. अगदी अगदी. आणि पंढरपुरातून थेट आज एवढ्या लांब पिथमपूरला आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांनी एक छोटीशी सेवा आपल्या अंगावर टाकलेली होती. ती सेवा पूर्ण झाली महाराज. बिलकुल बिलकुल. आनंद, खूप आनंद झाला. आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला भेटून आलो. आणि नवे एकटं नव्हे, चंद्रभागेत स्नान करून सर्व संत मंडळी सोबत भेटून आलो. खूप छोटासा प्रयत्न केला. बिलकुल. नाही, प्रयत्नाच्या अंती परमेश्वर. ते तर आहेच. जसं प्रयत्नाच्या अंती आम्हाला परमेश्वर येऊन भेटला. कारण 3 वेळेस पांडुरंगाचं दर्शन घेण्याची खूप इच्छा केली, प्रयत्न केला, यत्न केला. त्याच्यानंतर पांडुरंगाला सांगितलं आता मी येत नाही भेटायला, तू यायचं. आता जरी पंढरपुरात गेलो तर पांडुरंगाला भेटत नाही, पण पांडुरंगच भेटायला आला. वा. पांडुरंग परमात्माच भेटायला आला घरी. आणि खरंच खूप. किती वर्षापासून स्थापना आहे? म्हणजे आता त्यांना येऊन 3 वर्ष पूर्ण झाली. 3 वर्ष पूर्ण झाली. पण त्यांची निर्मिती माझा जन्म झाला तेव्हापासून करतोय समोरचा. तो त्या शालिग्रामाच्या शिळेला फोडत दमला. पूर्ण त्याने तीर्थक्षेत्र फिरून आला. ती पुढचा पाषाण काही फुटे नाही. आणि मग नंतर ओंकारेश्वरला काही कारणास्तव माझी आणि त्याची भेट झाली त्या मूर्तिकाराची. आणि मग त्यांचं असं ते स्वरूप, गोंडस स्वरूप, खूप गोड आणि गोंड स्वरूप आहे. आनंद आला बघायला. खरंच ही मूर्ती बघण्यासाठी खास मी तडफडत होतो. कारण की तुम्ही सांगितलेलं नाही का, बिलकुल आपल्या घरामध्ये सेम मूर्ती आहे जी आनंद आश्रमामध्ये सावळा. म्हटलं यार बघायला. आणि गंमत, त्या मूर्तीचा चेहरा आणि ह्या मूर्तीचा चेहरा सेम आहे आणि साईज पण सारखी आहे. सेमच आहे अगदी. तर चला, खूप आनंद आला आपल्या इथे येऊन. आता आम्ही तुमच्याकडे आलो. आता नक्की तुम्ही आमच्याकडे कधी येणार? त्यांच्या चरणी नक्की निवेदन ठेवा, मी लवकरच येऊ. चालेल. चला तर चला मंडळी, खूप आनंद आला इथपर्यंत येण्याचा. तो प्रवास आपला दिवसभराचा होता. काय तुम्हाला प्रवास जास्त दाखवला नाही, कारण की रात्री प्रवास होता. पण रात्री प्रवास काहीच दाखवायचा लोकांना. आता उद्यापासूनच दाखवणार. कारण की उद्यापासून पुनरावृत्ती म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे? सगळ्यात पहिले सहस्त्रधारा आणि ती दत्तात्रयांची. सहस्त्रधारालाच आहे शिवदत्त बरोबर. शिवदत्ताला जाऊया, तिथून महेश्वर करून ओंकारेश्वरला वस्तीला. उद्याचा असा प्रवास असणार आहे आपला. मस्त. तरी चला जेवूया. बिलकुल. जेवता चर्चासत्र चालू. बिलकुल. चला मंडळी, या सर्वांनी जेवायला. आज आपण आपले महंत श्री अभिरामजी महाराज यांच्या घरी आपलं जेवणाचा योग आलेला आहे. आई, तुम्ही समोर या बरं. समोर या. काय आहे ना, तुम्हाला आमच्या आईला बघायचं आहे. माझी आई म्हटली का आपले जे नात आहेत ना, त्यांच्या आईला मला फोटो काढून आणा, त्यांना व्हिडिओमध्ये दाखवतो मी. हे आमच्या श्री महंत अभिराम महाराजांच्या मातोश्री आहेत. रामकृष्ण हरी. वा. तुम्ही हे कोण तुमचे? आमचे मामा. हे आमचे तुमचे मामा. बाबा. वा. इतर दिवशी तुम्हीच असता. म्हणजे जेव्हा अभिरामजी महाराज जातात तेव्हा माझ्या देवाचं नैवेद्य, देवाचं सर्व संगोपन बाबा करत असतात तुमच्या पश्चात. आणि हे मामांचे मोठे चिरंजीव रुद्र. आणि सदा कदा खुश राहणारे. खुश. आणि यांना तुम्ही ओळखतात? यांना मी ओळखतो. आणि हे आमच्या मामांच्या सौभाग्य होते. वा. मामीचा खूप सुंदर तुमचा परिवार आहे. बिलकुल. आनंद आला. आणि असंच आनंदी राहायला पाहिजे बरं का. असंच आनंदी राहायला पाहिजे. तर चला मग जेवणाची आपण काय होतात त्याला वदनी घेता नाम घ्या श्रीहरीचे, सदावन होते नाम घेता पुकाते. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे दाणिजे यज्ञ कर्म पुण्य. नामे वदती दयाला, अत्रीच नामे वदती पित्याला. जगतपालक ज्याचे उपनाम आहे, या भोजनाचा तू यजमान आहे. जगी जन्म घेऊन सेवक झाला, जाने सदावास सेवेत केला.
ज्याच्या मुखी सर्वदा सेवा कीर्ती नमस्कार माझा सद्गुरू अरविंद मूर्ती नित्य साधू संतांची सेवा करे तुझ्या कृपेने झालो आनंदाश्रम सेवे करे तव कृपेचे नित्य मागतो माधू करे नमस्कार माझा माता अन्नपूर्णेश्वरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुंडलिक गदा विठ्ठल श्री ज्ञानदेव कारा. पंढरनाथ भगवान की जय. बसा माऊली. बसतो चला.